नमस्कार. हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात मी डॉक्टर महेश चिटणीस सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आपल्या आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे पावसाळ्यातील आजार आणि पावसाळ्यातील आजारांमध्ये आपण खास करून आजच्या भागामध्ये दूषित पाण्यामुळे उत्पन्न होणाऱ्या विविध आजारांविषयी उहापोह करणार आहोत. आपल्याला माहितीच आहे की गेल्या काही वर्षांमध्ये विविध आजारांचं प्रमाण खास करून पावसाळ्यात आपल्याला वाढलेलं आढळतं, ज्याच्यामध्ये आपल्या डोळ्यासमोर टायफॉइड, मलेरिया, डेंग्यू, जॉन्डिस ज्याला कावीळ म्हटलं जातं किंवा टायफॉइड सारखा आजार, हे आजार आपल्या डोळ्यासमोर येतातच. पण ह्याच्या व्यतिरिक्त गेल्या काही वर्षांमध्ये स्वाईन फ्लू सारखा नवीन आजार जो व्हायरल इन्फेक्शन्समुळे होऊ शकतो किंवा विविध प्रकारच्या दूषित पाण्यामुळे होणारे नवीन नवीन आजार आपल्याला बघायला मिळतात. गॅस्ट्रोएंट्रायटिस ज्याच्यामध्ये उलट्या जुलाब होतं, डिहायड्रेशन होऊ शकतं आणि ह्याच्या व्यतिरिक्त काही नवीन स्वरूपाचे आजार किंवा नवीन स्वरूपाचे इन्फेक्शन्स आपल्याला बघायला मिळतात. अर्थातच ह्या सर्व प्रकारच्या आजारांवरती आज मात करता येणं शक्य आहे विश्वामृत उपचारांमुळे. मला आवर्जून सांगावंसं वाटतं की आयुर्वेदाच्या सिद्धांतांवरती आधारित असणारे विश्वामृत उपचार केवळ आजाराची ट्रीटमेंट नव्हे तर शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढून हे रोग होऊच नये ह्यासाठी या ठिकाणी खास करून मार्गदर्शन दिलं जातं. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे पावसाळ्यातील विविध आजारांचा जेव्हा आपण ओहापोह करणार आहोत तेव्हा आजच्या कार्यक्रमात खास करून दूषित पाण्याने होणाऱ्या आजारांची आपण या ठिकाणी ओहापोह करणार आहोत आणि पुढील भागामध्ये हवेच्या दूषितपणामुळे किंवा प्रदूषणामुळे होणारे जे विविध आजार आहेत ह्यांच्याविषयी सुद्धा आपण चर्चा करणार आहोत. त्यामुळे हे दोन्ही भाग आपण बघायला विसरू नका. अतिशय इंटरेस्टिंग किंवा अतिशय महत्त्वाचे भाग आहेत सर्वच प्रेक्षकांसाठी आणि खास ह्याविषयी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी साक्षात धन्वंतरी समान असणारे वैद्यराज समीर गोविंद जमदग्ने आपल्याच्या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत. नमस्कार सर. नमस्कार. पावसाळ्यातील आजार म्हटलं सर की विविध प्रकारचे इन्फेक्शन्स आणि ताप, सर्दी, खोकल्यापासून ते गॅस्ट्रोएंट्रायटिस पर्यंत विविध आजार डोळ्यासमोर येतात. गेल्या काही वर्षांमध्ये जे आजाराचं प्रमाण वाढलं आणि त्यामुळे बळी पडणाऱ्या मनुष्यांची संख्या सुद्धा आपल्याला वाढलेली आढळते. पूर्वीच्या काळी जी रोगप्रतिकारक क्षमता आपल्याकडे होती ती कदाचित राहिलेली नाही आणि नवीन नवीन स्वरूपाचे इन्फेक्शन्स किंवा जंतूंचा संसर्ग आपल्याला बघायला मिळतोय. एकंदरीतच आयुर्वेदाच्या दृष्टीने वर्षा ऋतू किंवा पावसाळा ह्या संदर्भात खास करून मानवी जीवनासाठी काय मार्गदर्शन केलेलं आहे आणि काही पथ्यापथ्य संकल्पना सांगितल्या आहेत किंवा विशिष्ट रोगप्रतिकारक क्षमता चांगली ठेवण्यासाठी काही विशेष मार्गदर्शन केलंय का, काय सांगता येईल आम्हाला? कसं आहे, आता वर्षा ऋतू असं म्हटल्यानंतर या वर्षा ऋतूमध्ये वाताचा प्रकोप होत असतो आणि पुढे येणाऱ्या शरद ऋतूत वाढणारं जे पित्त आहे ते याच्यामध्ये क्षय अवस्थेमध्ये म्हणजे साचायला सुरुवात होत असते. आता नवीन पाणी आलेलं असतं निसर्गामध्ये आणि ते पाणी अम्लविपाकी असं असतं. आगशीच्या ताऱ्याचा उदय जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही वैद्य लोक औषधं बनवत नाही तेवढ्यासाठी, कारण पाण्यामध्ये आंबटपणा असतो आणि औषधं खराब होतात किंवा ती हीनवीर्य अशा पद्धती तयार होतात किंवा त्याचा गुण येत नाही. तर हीच कल्पना जी आहे ती आपल्या शरीरातल्या पाण्यालाही लागू पडते आणि आपल्या शरीरातलं पाणी सुद्धा दूषित होतं, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. असं लक्षात घ्या की पुरुषोत्तम लोकसंहिता असा सिद्धांत आहे, जे निसर्गामध्ये चालले तेच तुमच्या शरीरामध्ये चाललेलं आहे. बाहेर जसं चक्रीवादळ आहे तसं आपल्या शरीरामध्ये आवृत्तवात नावाची कल्पना सांगितलेली आहे. बाहेरच्या ज्या गोष्टी आहेत त्याच आपल्या शरीरामध्ये ह्या हिशोबाने जर बघितलं तर बाहेरचं पाणी जेव्हा बिघडतं तेव्हा आपल्या शरीरातल्या पाण्याचे आजार जे आहेत ते उत्पन्न होतात. अबधातू किंवा पाण्याच्या संबंधांची काही स्रोत किंवा पोकळ्या आणि सिस्टीम्स ह्या आपल्या शरीरामध्ये असतात आणि म्हणून आषाढ महिन्याच्या सुरुवातीला जेव्हा एकादशी असते तेव्हा आपण वाघाटीचं फळाची चटणी खातो. त्याला गोविंद फळ असं एक सुंदर नाव दिलेलं आहे. त्याची चटणी खाल्ल्यानंतर पाण्यातून, दूषित पाण्यातून उत्पन्न होणारे अनेक आजार उत्पन्न होत नाही आणि कृमी जे आहेत ह्या दिवसामध्ये पाण्यातून जे वाढत असतात ते सगळे तरी त्याचा निपात केला जातो. म्हणून पावसाळ्याच्या दिवसांमध्ये उबदार कपडे घालणं, थोडंसं खारट आंबट अन्न जे आहे ते या दिवसामध्ये चालत असतं. द्राक्षासारखं औषध जे आहे ते जेवणानंतर घ्यायचं असतं. त्रिकुटू चूर्ण जे आहे ते पोटामध्ये घ्यायचं असतं. असं जर केलं गेलं तर मग पोटामध्ये जंतू वाढीला लागत नाहीत, इम्युनो सिस्टीम जी आहे ती जास्त चांगल्या पद्धतीने काम करायला लागते आणि मग जंतूंचा प्रादुर्भाव जो आहे तो कमी व्हायला लागतो. आपल्या माणसाचं जे बॉडी टेम्परेचर आहे 98.4 एवढंच जंतूंना वाढीसाठी लागत असतं आणि म्हणून माणसंही जास्ती जंतूंना बळी पडत असतात. तर ही ससेबिलिटी जी आहे शरीराची ती आपण चांगला व्यायाम, चांगलं खाणं पिणं, त्या ऋतूची जी परिचर्या पाळणं, पाणी उकळून घेणं अशा पद्धतीने जर मेंटेन केले आणि पंचकर्माचा वापर केला तर मग पावसाळ्यात होणारे आणि पाण्यातून किंवा हवेतून उत्पन्न होणारे आजार आहेत तेच माणसाला कमीत कमी होऊ शकतात. येस, मला वाटतं ही एक मोठी संकल्पना वैद्यराजांनी आपल्याला आता विशद केली की कशा रीतीने रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी आणि त्याचप्रमाणे आजार होऊ नयेत यासाठी सुद्धा आज ह्या पंचकर्माचा आणि विविध औषधांचा आपण वापर करू शकतो. विश्वामृत चिकित्सालय आता पुणे आणि मुंबई या दोन्ही ठिकाणी कार्यरत आहे, खास करून दीर्घकालीन आजारांसाठी ज्याच्यामध्ये मधुमेह, हृदयविकार, उच्च रक्तदाबासारखे आजार आहेत, कॅन्सर सारखे भयावह आजार आहेत. ह्या सर्व आजारांपासून आपण आता मुक्ती पाहू शकता, मुक्ती मिळवू शकता आणि ह्यासाठी खास करून विश्वामृत चिकित्सालयाचे नंबर आपण आता स्क्रीनवरती बघत आहात ते जरूर टिपून घ्या. सर्व प्रकारच्या विकारांसाठी विश्वामृत चिकित्सालयामध्ये उपचार उपलब्ध आहेत. आजच्या कार्यक्रमाचा विषय आपला खास करून पावसाळ्यातील आजार आहे
पण आपण जे स्क्रीनवरती बघत असणारे विविध प्रकारचे आजार, ह्या समस्यांवरती आपण जरूर मार्गदर्शन घेऊ शकता पुढील नंबरवरती जे आपण स्क्रीनवर बघत आहात. फोन करायला विसरू नका. पुन्हा एकदा सर, कार्यक्रमाच्या विषयाकडे वळत असताना, पावसाळ्यातील आजारांविषयी सांगत असताना, आज हे पावसाळ्यात जे विविध प्रकारचे आजार होत आहेत, अर्थातच या ठिकाणी बऱ्याचशा वनस्पती पण आणलेल्या आहेत. आम्हाला अजून काय मार्गदर्शन करता येईल? कसं होतं, पावसाळ्यात जे पाण्याशी संबंधित आजार असतात ते जर आपण बघितले तर तोंडापासून त्याची सुरुवात होत असते. तोंडामध्ये सतत तोंड येण्याची कल्पना जी आहे ती, दातांचे काही आजार जे आहेत ते ह्या दिवसामध्ये वाढीला लागतात, कारण शरीरातला वात वाढायला लागला की अस्थिधातूवरती परिणाम होतो आणि दातांच्या पोकळ्या ज्या आहेत त्या ह्या दिवसामध्ये वाढत असतात. त्याच्यानंतर मग पोटामध्ये आपण जेव्हा अन्न घेत असतो किंवा पाणी चुकीच्या पद्धतीचं पोटात जातं त्यावेळेला मग उलट्या होणं, जुलाब होणं अशा पद्धतीची लक्षणं येत असतात. संग्रहणी नावाचा आजार जो आहे तो या दिवसामध्ये बळावतो. पाण्यातून इन्फेक्शन होऊन बऱ्याच लोकांना ॲमिबियासिस किंवा आवेचा त्रास उत्पन्न होतो. ती आव बरेच दिवस टिकून पडली आणि स्ट्रेस, टेन्शन आणि एन्झायटी एखाद्या माणसाला असेल तर त्यातनं अल्सरेटिव्ह कोलायटिस किंवा क्रोन्स डिसीज सारखे आजार जे आहेत ते उत्पन्न व्हायला लागतात. आणि हे सगळं जर लक्षात घेतलं आपण तर आपल्या शरीरातला प्रत्येक आजार हा रोगा सर्वेपी मंदेग्नो या पद्धतीने मंदाग्नीतून किंवा भूक कमी होऊन उत्पन्न होत असतो. आणि म्हणून वैश्वानराला विष्णूची उपमा दिली आहे आणि त्याचं जेवढं रक्षण केलं जाईल तेवढं आपलं शरीर चांगलं राहत असतं. याचाच अर्थ असा आहे की पाणी जे आहे ते उकळून किंवा पाण्याचा काढा करून अर्धा आटवून पिणं ही प्रक्रिया करायला पाहिजे. लेड सारखे काही पदार्थ जर सोडले तर उकळून पाणी पिणं हे खूप चांगल्या पद्धतीचं असं प्रकरण आहे की जे आपण ह्या दिवसामध्ये करू शकतो. त्या हिशोबाने मी इथं काही वनस्पती आणलेल्या आहेत, त्या मुद्दामून तुम्हाला दाखवणं इष्ट आहे. तर ही पहिली वनस्पती जी आहे तुम्हाला सगळ्यांना माहीत असलेली हे आलं आहे. तर जेवणाच्या सुरुवातीला फक्त आल्याचा एक तुकडा हा आपण जर मिठावरती खाल्ला या पावसाळ्याच्या दिवसामध्ये तर आपलं आरोग्य चांगलं राहायला अप्रतिम मदत होते आणि त्याच्याबरोबर पाणी जे आहे ते गरम करून गार केलेलं असं प्यावं. दुसरी इथं एक वनस्पतीचं बी आणलेलं आहे, ते तुम्हाला सगळ्यांना माहीत असलेलं असं बी आहे. ह्याला मिरं असं म्हणतात किंवा मरीच असं संस्कृतमध्ये याला नाव आहे. सुंठ, मिरे आणि पिंपळी ही त्रिकटूची जी जोडी आहे त्याच्यामध्ये ही वनस्पती आहे. पंचकोल म्हणून एक वनस्पतीचं मिश्रण सांगितलेलं आहे. पिंपळी, पिंपळी मूळ, चव्य, चित्रक आणि नागर म्हणजे आलं आणि त्याच्यावर हे मिरे घातले की त्याचा विषग्न असा परिणाम शरीरात येतो. तर या पंचकोलाची पावडर किंवा शेडूशणाची पावडर जी आहे ती जेवणाच्या आधी आणि नंतर द्राक्षारिष्टावर जर घेतलेली तर आत्ता आपण जे बोललेलो आजार आहेत हे उत्पन्न होत नाही आणि जर झालेले असतील तर मेन ट्रीटमेंटच्या बरोबर ही ट्रीटमेंट केल्यानंतर ते आजार जे आहेत ते नष्ट होऊ शकतात. आणखी एका वनस्पतीचा इथं मुद्दामून उल्लेख करणं हे खूप गरजेचं आहे. ही कोष्ठ कोलिंजन नावाची एक वनस्पती इथं आपण आणलेली आहे. तर ही जी वनस्पती याला कोष्ठ असं म्हणतात, काही जण पुष्कर मूळ असं याला म्हणतात पण ते योग्य नाही आहे. ही कोकणामध्ये सुद्धा उगवते आणि सासोरिया लप्पा किंवा कोष्ठ कोलिंजन किंवा जे पुष्कर मूळ आहे ते हिमालयाच्या प्रदेशामध्ये मिळतं. तर ह्या वनस्पतीची पावडर, ह्याचं नावच कोष्ठ आहे. तर आपल्या शरीरातल्या कोष्ठांगाना म्हणजे पोटातल्या प्रत्येक यच्छयावत अवयवांचं आरोग्य यांनी सुधारलं जातं. ही सुगंधी वनस्पती आहे, कृमी नष्ट करते, पोटाचे आजार नष्ट करते, आतड्याची पुरस्सरण गती म्हणजे ज्याला पेरिस्टाल्सिस म्हणतात ते यांनी ऍक्टिव्हेट होतात, कोठा साफ व्हायला मदत होते आणि पोटातलं जे पाचक स्राव आहेत हे उत्तम पद्धतीने स्रवतात आणि त्यातून उत्पन्न होणारे जे आजार आहेत, संधिवात आहे, आमवात आहे, स्थौल्य आहे, असे या वनस्पतीने उत्पन्न होत नाही. तर पावसाळ्यासाठी या 3 वनस्पतीचा तरी ॲटलिस्ट लोकांनी वापर करायला पाहिजे आणि जवळच्या वैद्याचा त्याच्यासाठी सल्ला घ्यायला पाहिजे. ओके सर, खास करून वर्षा ऋतूसाठी पावसाळ्यातील आजार होऊ नयेत म्हणून काही पंचकर्म किंवा काही दिनचर्या, ऋतुचर्या अशा स्वरूपात काही सांगितलेलं आहे? अगदी सांगितलेलं आहे. पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे काय होतं, शरीरातलं बळ जे आहे ते काढून घेणं आणि निसर्गाने आपल्याला पुन्हा बळ देणं, ह्या ज्या प्रक्रिया असतात ना, तर ह्या जर गोष्टी लक्षात घेतल्या तर पावसाळ्यामध्ये किंवा वर्षा ऋतूमध्ये मैथून कर्म किंवा संभोग जो आहे तो होऊ नये असं आयुर्वेदाने सांगितलेलं आहे. हे पहिलं पथ्य पाळायला पाहिजे. ह्याच्याविषयी लोक बोलत नाहीत कारण नीतिमत्तेचा भाग मध्ये येत असतो, परंतु आहार, निद्रा आणि ब्रह्मचर्य या 3 खांबांच्यावरती आपलं आयुष्य चालतं. त्यातलं ब्रह्मचर्य हे खूप महत्वाचं आहे आणि नैष्ठिकी ब्रह्मचर्याचं पालन वर्षा ऋतूमध्ये होणं हे खूप गरजेचं आहे. वाताचा प्रकोप लक्षात घेता आपल्या शरीराला रोजच्या रोज गरम तेल लावणं, गरम पाण्याने आंघोळ करणं, उबदार ठिकाणी बसणं, शरीर धुपून घेणं, केस धुपून घेणं, ह्या प्रक्रिया होणं गरजेचं आहे. पंचकर्मातला बस्ती नावाचा जो भाग आहे तो दशमूळ काढा आणि धानवंतर तेल किंवा तिळाचं साधं तेल याचे बस्ती जे आहेत ते जवळच्या वैद्याकडून जाऊन करून घ्यावेत आणि त्याचा विविक्षित क्रम आखावा. स्पामध्ये जसं चाललेलं आहे किंवा शनिवार रविवार बस्ती अशी प्रक्रिया जी हल्ली रूढ झालेली आहे ती अतिशय घातक आणि चुकीची आहे. शास्त्रोक्त पद्धतीने आयुर्वेदाच्या सिद्धांतावरती हे होणं गरजेचं आहे. त्याच्यावरून आत्ताचं आपलं अंथरूण पांघरूण जे आहे ते या दिवसामध्ये उबदार पाहिजे. ओलसर भागामध्ये आपण जर जात असू तर पायामध्ये चप्पल वगैरे व्यवस्थित असायला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टींचा जो आयुर्वेदाने सांगितलेला भाग आहे तो लहान मुलांसाठी आणि म्हाताऱ्या माणसांसाठी
आरोग्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. वर्षातून आपण एकदा तरणे होण्याचा प्रयत्न करू शकतो आणि ते म्हणजे हेमंत किंवा शिशिर ऋतूमध्ये, ज्यावेळेला थंडी असते त्यावेळेला, आणि ज्या वेळेला पावसाळा असतो त्यावेळेला माणूस दरवर्षी म्हातारा होत असतो. हे जर तुम्ही लक्षात ठेवलं तर ह्या सगळ्या गोष्टीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण वात जर शरीरातला वाढला तर माणसाचं म्हातारपण हे पटापट येत असतं. तर वर्षा ऋतूची तरी ॲटलिस्ट परिचर्या किंवा ऋतुचर्या जी आहे ती जवळच्या वैद्याकडून तुम्ही निश्चित समजून घ्या आणि ती करा. येस, मला वाटतं हा एक महत्त्वाचा संदेश होता. आपण पावसाळ्यातील आजारांविषयी हे मार्गदर्शन असंच पुढे घेणार आहोत पुढील भागामध्ये. पुढील असणाऱ्या आपल्या ब्रेक नंतर एक क्षणभर विश्रांती. नमस्कार, हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांचं स्वागत. आपल्या या ठिकाणी चर्चा सुरू आहे ती पावसाळ्यातील आजारांवरती असणाऱ्या विश्वामृत उपचारांविषयी, आणि साक्षात धन्वंतरी समान असणारे वैद्यराज समीर गोविंद जमदग्नी आपल्याला मार्गदर्शन करत आहेत, खास करून पावसाळ्यातील आजारांवरती असणाऱ्या उपचारांविषयी आणि त्याचप्रमाणे ह्या आजारांचा प्रतिबंध कशा रीतीने करता येईल याविषयी. कार्यक्रमाच्या पूर्वार्धात आपण जाणून घेतलं की कशा रीतीने आपण जर का आहार विहार आणि त्याचप्रमाणे निद्रा आणि ब्रह्मचर्य ह्याचं जर का पालन केलं तर जरूर आपण पावसाळ्यातील आजारांपासून आपण जरूर सुटका करून घेऊ शकता. पण आजार झाले तरी सुद्धा आपल्याला घाबरून जाण्याचं कारण नाही. विश्वामृत उपचार या ठिकाणी उपलब्ध आहेत. आपण स्क्रीनवरती संपर्कासाठी जे नंबर बघत आहात ते जरूर टिपून घ्या. पावसाळ्यातील जे विविध आजार आहेत ज्याच्यामध्ये मलेरिया, डेंग्यू, टायफॉइड सारखे असणारे आजार आहेत, त्याच्याच व्यतिरिक्त गॅस्ट्रोएंटरायटिस किंवा उलट्या जुलाब ह्यांच्यासारखे आजार आहेत, जॉन्डिस, कावीळ सारखा आजार आहे, स्वाईन फ्लू सारखा आजार गेल्या काही वर्षांमध्ये आपल्याला बळावलेला दिसतोय. ह्या सर्व आजारांपासून आपण मुक्त होऊ शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी विश्वामृत उपचारांना खास स्थान आहे, ज्याचा आपण जरूर लाभ घेऊ शकता. पण त्यासाठी पुढील नंबरवरती जरूर फोन करा. पुन्हा एकदा कार्यक्रमाकडे वळत असताना सर, आपण आता आधी सांगितलं त्याप्रमाणे विविध प्रकारची औषधं सुद्धा उपलब्ध आहेत किंवा पंचकर्माचंही महत्त्व आहे एकंदरीतच पावसाळ्यातील आजारांच्या उपचारांमध्ये. आहाराचं किती महत्त्व आहे ह्याच्यामध्ये आम्हाला काय सांगता येईल? बरोबर आहे. आता वर्षा ऋतूमध्ये वाताचा प्रकोप होतो आणि वात शमण्यासाठी जे काही करायला लागतं त्यामध्ये मधुर रस, आम्ल रस आणि लवण रस हे 3 प्रधान सांगितलेले आहेत. आता मधुर रस हा पचायला गुरू किंवा जड असतो, त्यामुळे यावेळेला खूप तेलकट पदार्थ, खूप जड पदार्थ असे खायला नाही पाहिजेत. कारण अग्नी जो असतो तो कसा झालेला असतो, मंद झालेला असतो. म्हणजे थोड्याशा अग्नीवरती जर आपण गोवऱ्या किंवा लाकडं टाकल्यावर तो जसा विजू शकतो तसं आपल्या शरीरातल्या अग्नी तो होऊ शकतो. आणि शांतग्नेव म्रियते असं म्हटलेलं आहे. पावसाळ्यात भजी खाल्ली जातात ते, आणि लोकांना आवडतं भजी, कारण ते वातावरण आणि तो सगळा प्रकार जर बघितला चण्याच्या डाळीचा आणि तळून घेण्याचा, तर ते जिव्हाचं लवल्य आहे, जिव्हा लवल्य आहे असं लक्षात घ्या. आपण जिभेसाठी खायचं का आपल्या प्रकृतीसाठी खायचं हे लक्षात घ्यायला पाहिजे. आणि जर तुम्ही खाल्लीच भजी तर एकदम 1 डिश 2 डिश असं खाऊ नका, एखाद दुसरी घ्या. 1 तीळ 7 जणांना वाटतं तशी भजी तुम्ही वाटून खा आणि नंतर ते त्रिफळा चूर्ण किंवा षडूषण चूर्ण वगैरे जे आहे त्या वैद्याकडनं घ्या, किंवा ॲटलिस्ट संध्याकाळी ताक पिऊन तुम्ही उपवास करा. असं तरी करायला पाहिजे. असं आहे की जड पदार्थ अतिशय, तेलकट पदार्थ अतिशय चिकट पदार्थ किंवा चिक्कीसारखे जे पदार्थ असतात ते लोक खात असतात, किंवा जाता येता सामोसा खाणं, उभ्यानी खाणं, हे प्रकार ॲटलिस्ट पावसाळ्यात तरी व्हायला नाही पाहिजेत. कारण ते झालं आणि तुमच्या शरीरातल्या जठराग्नीला एकदा विगुणत्व आलं किंवा तो विषम झाला की मग तुमच्या शरीरातलं पचन कधी होतंय कधी होत नाही, कधी शौचाला घट्ट होतंय, कधी पातळ होतं, कधी गॅसेस होतात. हे सगळं व्हायला लागलं की मग तुमची तब्येत आहे ती बिघडायला लागते. त्याचा निसंशय संबंध एका बाजूला मनाशी असतो आणि तुमच्या इफिशियन्सीवरती परिणाम यायला लागतो. आणि इफिशियन्सी इज अ एन्जॉयमेंट ऑफ अवर लाईफ असं जर आपण लक्षात घेतलं तर तुम्ही तुमची इफिशियन्सी जपणं खूप गरजेचं आहे. आणि त्यामुळे तुम्ही ह्या गोष्टीकडे बघत असताना अन्नाचा विचार मगाशी सांगितला तसा थोडंसं आंबट खारट ह्या दिवसामध्ये चालू शकतं. अन्न जे आहे ते माफक गरम गरम असं घ्यायला पाहिजे. थोडंसं सिग्नही ते असायला पाहिजे. पाणी उकळून गार केलेलं किंवा पंचकोल किंवा मिरं वगैरे टाकलेलं असं असायला पाहिजे. जेवणाच्या वेळा जे आहे ते फिक्स आणि संध्याकाळचं जेवण 3 संध्याचं लवकर व्हायला पाहिजे. आणि हे सगळं झाल्यानंतर जेवल्यानंतर थोडीशी शतपावली घालणं, डाव्या कुशीवरती पडून आणणं हे व्हायला पाहिजे. जेवल्यानंतर झोपणं ही प्रक्रिया अजिबात ह्या दिवसामध्ये करायची नाहीये. रात्री जागरण झालं असेल तर त्याच्या निम्म्याने तुम्ही दिवसा झोपू शकता. आणि रात्रीचं जागरण जे असते, शनिवार रविवार सिनेमाला रात्री जाणं, 2-2, 3-3 वाजेपर्यंत जागणं, हे किमान ह्या दिवसामध्ये तरी होऊ नये. तुम्ही जेवढं हे कराल आणि तुमच्या शरीरातला वात वाढवाल तेवढं तुमच्या शरीरातला शुक्र धातू कमी होतो, रसधातूवरती मार बसायला लागतो आणि तुमचं म्हातारपण हे जास्ती जोरात यायला लागतं. तर कृपा करून ह्या गोष्टी करू नका. यावेळेला उत्पन्न होणाऱ्या आजारांच्यामध्ये कीटकातून उत्पन्न होणारे जे आजार आहेत, टायफस फीवर ढेकणातून उत्पन्न होतो, किंवा मलेरिया, डेंगी वगैरे डासातून उत्पन्न होणारे आजार आहेत. तर ह्याला कीटक विषाची औषधं जी आहेत ती वैद्याकडे जाऊन तुम्ही घ्या. फक्त तापाची औषध घेऊन तुम्हाला गुण येणार नाही आहे. प्लेटलेट काउंट वगैरे कमी होतात, तो नुसत्या औषधाने वाढत नाही. आणि त्याच्यासाठी तुम्हाला कीटक विषाची औषध वैद्याकडे जाऊन वापरणे गरजेचं आहे. त्यासाठी हस्तिगंध आगद नावाचं औषध आहे, किंवा चंपकादी आगद नावाचं औषध आहे. डासांचं निराकरण करण्यासाठी निरगुडीसारखी वनस्पती आहे, सूर्यफुलासारखी वनस्पती आहे. त्याचा धूर किंवा हे जर तुम्ही धूपन केलं तर आजूबाजूचं वातावरण हे शुद्ध होतं आणि हवेतून उत्पन्न होणारे जे आजार आहेत ते सुद्धा तुम्हाला होणार नाही.
हा एक महत्त्वाचा संदेश होता. आपण ही चर्चा अशीच चालू ठेवणार आहोत एका छोट्याशा विश्रांतीनंतर. नमस्कार, हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. आपल्या ठिकाणी चर्चा सुरू आहे ती पावसाळ्यातील आजारांवरती असणाऱ्या विश्वामृत उपचारांविषयी. आणि जरूर आपण संपर्कासाठी जे नंबर बघत आहात ते टिपून घ्या. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पावसाळ्यातील आजारांविषयी आपण मार्गदर्शन घेत आहोतच, पण इतरही सर्व प्रकारच्या दीर्घकालीन आजारांसाठी विश्वामृत उपचार एक आता प्रभावी असा उपाय ठरत आहेत. आपण जरूर संपर्कासाठी नंबर बघत आहात ते टिपून घ्या. खास करून जे दीर्घकालीन आजार आहेत ज्याच्यामध्ये मधुमेह म्हणजेच डायबिटीज, ब्लड प्रेशर, ज्याला उच्च रक्तदाब म्हटलं जातं, हृदयविकारासारखा आजार आहे, ह्या आजारांवरती विश्वामृत उपचार आहेतच. पण कॅन्सर सारखा भयावह आजार आहे किंवा विविध प्रकारचे श्वसनाचे आजार, दमा, ॲलर्जी सारखे प्रकार, त्वचा विकार ज्याच्यामध्ये सोरायसिस सारखा आजार आहे, किंवा विविध प्रकारचे पोटाचे असणारे आजार, पोट विकार, आणि त्याच अनुषंगाने येणारे इतरही विविध प्रकारच्या पोट विकारांच्या अनुषंगाने येणारे असणारे पाईल्स, फिशर्स, फिस्टुला सारखे आजार, ह्या सर्व आजारांवरती आता मात करता येणं शक्य आहे विश्वामृत उपचारांमुळे. आणि आता विश्वामृत चिकित्सालय पुणे आणि मुंबई या दोन्ही ठिकाणी आपली सेवा देत आहेत, त्याचा आपण जरूर लाभ घेऊ शकता. पुढे जे संपर्कासाठी नंबर बघत आहात ते जरूर टिपून घ्या. खास करून पावसाळ्यातील आजारांवरती आजचा आपला जो कार्यक्रम आहे तो सुरू आहे आणि साक्षात धन्वंतरी समान असणारे वैद्यराज समीर गोविंद जमदग्नी आपल्याला मार्गदर्शन करत आहेत आजच्या कार्यक्रमामध्ये. तर पुन्हा एकदा कार्यक्रमात बोलत असताना सर आपण एक अमूल्य मार्गदर्शन केलं मगाशी की आहार हा अतिशय आहार विहार आणि त्याचप्रमाणे औषध विविध प्रकारचे आहेत पंचकर्म, त्याचा वापर करून आपण पावसाळ्यातील आजारांवरती निश्चितच नियंत्रण मिळवू शकतो. गेल्या काही वर्षांमध्ये नवीन नवीन स्वरूपाची इन्फेक्शन्स आपल्याला बघायला मिळतात जी कदाचित पूर्वी नव्हती. स्वाईन फ्लू सारखा आजार आहे आणि त्याच अनुषंगाने मला एक जरूर नमूद करावंसं वाटतं की जॉन्डिस किंवा कावीळ झाल्यानंतरच कुठलंही औषध ॲलोपॅथीमध्ये उपलब्ध नाहीये किंवा डेंग्यू सारख्या आजारासाठी सुद्धा औषध उपलब्ध नाहीये. जे ते आहे कॉम्प्लिकेशनची ट्रीटमेंट, एवढ्याच स्वरूपात औषधं दिली जातात. तर अशा प्रकारच्या आजारांसाठी खास करून आयुर्वेदात काही विशिष्ट औषधोपचार आहेत का? बरोबर आहे. आता कावीळसारखं प्रकरण जे आहे, दूषित पाण्यातून उत्पन्न होणाऱ्या काही गोष्टी असतात तशा, आणि आयुर्वेदाने रुद्धबद्ध कामला आणि बहुपित्ता कामला असे प्रकार काही सांगितलेले आहेत. तीक्ष्ण उष्ण असं अन्न खूप घेतलं गेलं, छिडकेपणा, आदळ आपट होत असेल, उन्हात जास्ती फिरल्यामुळं, अशी वेगवेगळी आयुर्वेदाने रक्तपित्ताची आणि काविळीची आणि पांडुरोगाची काही कारणं सांगितलेली आहेत. आणि त्यातून उत्पन्न होणारा हा काविळीसारखा आजार जो आहे त्यासाठी फलत्रिकादी काढा नावाचं एक उत्तम औषध आहे आणि ते जवळच्या वैद्याकडे मिळू शकतं. त्यांनी शरीरातला पांडुरोग म्हणजे ॲनिमियासारखा जो भाग आहे तो कमी होऊ शकतो, रसाच्या संबंधाने असलेले आजार कमी होतात आणि कावीळ कमी होण्यासाठी सुद्धा मदत होते. तर फलत्रिका, अमृता, वासा, तिक्ता, भूनिंब, निंब अशा ज्या वनस्पती आहेत त्या एकत्र काढा करून त्याचा सकाळी संध्याकाळी 30-30 ml काढा जरी घेतला तर कावीळ उत्तम पद्धतीने कमी येते. दोन्ही हातामध्ये आंब्याची साल जी आहे ती ओली धरायची आणि पाण्यामध्ये हात बुडवून ठेवायचे आणि हाताला चुना लावून ठेवायचा की शरीरातली जे पित्ताचं प्रमाण वाढलेलं आहे ते पाण्यामध्ये खेचलं जातं आणि कावीळ कमी व्हायला मदत होते. तर अशी काही औषधं काविळीसाठी वापरणं, सुवर्णसूतशेखर वापरणं, आरोग्यवर्धिनी वापरणं असं करता येतं. H1N1चं जे इन्फेक्शन आता स्वाईन फ्लूचं वगैरे होतं तर त्याचा पहिला अटॅक जो असतो तो आपल्या नाकातून फुफ्फुसावरती होणारा हा आजार आहे आणि त्यातून उत्पन्न होणारा ताप लवकर हटत नाही. पण या आजारांचं वर्णन आयुर्वेदामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने आलेलं असतं. तर आधुनिक शास्त्रांनी सांगितलेले आताचे नवीन जे आजार आहेत त्याची लक्षणं जर ग्रंथातनं आपण काढून बघितली तर काही ठराविक विशिष्ट औषधं निघतात आणि ती वापरली तर ही इन्फेक्शन झालेले लोक सुद्धा बरे होतात आणि न होण्यासाठी प्रिव्हेन्शन सुद्धा आपल्याला करता येतं. तर ह्या अनुरोधानं नस्य चिकित्सा खूप महत्त्वाची असते. पहिल्यांदा त्या लोकांना व्यवसादी चूर्णासारखं औषध जे आहे ते पोटामध्ये द्यावं, शृंग्यादी काढा नावाचं एक औषध आहे ते पोटामध्ये द्यावं आणि नस्यासाठी उत्तम पद्धतीचे चित्रगादी तेल म्हणून आहे ते नाकामध्ये टाकलं तर स्वाईन फ्लूचा त्रास होत नाही. नाही तर लोक तोंडाला मास्क लावून नुसतं फिरत बसतात आणि काळजी घ्यायची काय हेच त्यांना समजत नाही. तर ह्या पद्धतीचा उपचार करणं गरजेचं आहे. मलेरिया आहे, डेंगी आहे, चिकनगुन्यासारखा आजार आहे, फायलेरियासिसारखा आजार आहे. तर हा कीटकाच्या विषातून उत्पन्न होणारा आजार आहे तर त्याला कीटक विषाची औषधं द्यायला लागतात, तापाची औषध देऊन भागत नाही. आणि मग प्लेटलेट काउंट कमी होणं, नाकातोंडातनं रक्त येणं, संडासला काळी होणं, दम खूप लागणं किंवा बेशुद्ध पडणं असे जे लोक आहेत त्यांना सुवर्णसूतशेखरासारख्या औषधाचं नस्य केलं तर या रुग्णांना पुन्हा शुद्धी येऊ शकते. पोटामध्ये जी औषध आहे त्या दुर्वांचा, तुळशीचा आणि बेलाचा जर रस घेतला गेला तर प्लेटलेट काउंट झपाट्याने वाढायला लागतो. आणि हे होत असताना सुवर्णसूतशेखरासारखं औषध जर पोटामध्ये दिलं तर त्याचा अप्रतिम गुण जो आहे तो येतो. इथं एक मी आणलेलं हे द्रव्य जे आहे कपर्दिक भस्म, ह्या कपर्दिक नावाची ही कवडी जी आहे त्याचं भस्म वैद्याकडे मिळतं, कपर्दिक भस्म या नावाने. आणि ह्याच्या बरोबरीने जर आपण चंपकादी अगद नावाचं औषध घेतलं तर डासातून उत्पन्न होणारा कोणताही आजार हा उत्तम पद्धतीने बरा होतो. मग त्याच्याबरोबर तुम्ही तापाची औषधं इतर काही घेणार असाल तर घ्या, पण 4 ते 6 दिवसात आरोग्य प्राप्त करायचं असेल आणि घरच्या सगळ्या मंडळींना जर तुम्ही व्यवस्थित ठेवायचं असेल पावसाळ्याच्या दिवसात तर हे वापरणं खूप गरजेचं आहे.
ओके, म्हणजे डासांनी होणारे जे मुख्य आजार आहेत मलेरिया, डेंग्यू, हे आजार निश्चितच ह्या औषधांनी आपण नक्की दूर होऊ शकतात. ही फार महत्वाची गोष्ट आहे. सर, कार्यक्रमाची वेळ मर्यादित आहे, पण आपल्याला जाता जाता प्रेक्षकांना काय संदेश द्यायला आवडेल? कसं आहे, पावसाळ्यामध्ये एक गोष्ट लोकांनी लक्षात ठेवावी की शौचाला जावं का नको असं वाटलं तर जावं आणि जेवू का नको असं वाटलं तर जेवू नये. हा साधा नियम पाळावा. पाणी जे आहे ते उकळून घ्यावं. अन्न जे आहे ते माफक गरम गरम ताजं असं घ्यावं. बाहेरचं खाण्याच्या फंदामध्ये पडू नये. भजीसारखे पदार्थ ह्या दिवसात खाऊ नये, थंडीच्या दिवसात खावेत. आणि हे करत असताना तुम्ही प्राणायामाचा वापर करा, वेळेवरती झोपा, ब्रह्मचर्याचं पालन करा. आणि याच्याबरोबर द्राक्षाचं नावाचं जे औषध आहे ते दोन्ही जेवणानंतर 3-3 चमचे तुम्ही जर घेतलं तर पावसाळ्यात कोणताही आजार पाण्यातून उत्पन्न होणारा जो आहे त्याचं प्रिव्हेन्शन होऊ शकतं. जवळच्या वैद्याकडून त्रिकटू चूर्ण आणा आणि ते सुद्धा पोटामध्ये मधातून घ्यायला सुरुवात करा. येस, मला वाटतं हा एक मोलाचा संदेश वैद्यराजांनी दिला आपल्याला की ह्या सर्व गोष्टींचं आपण पालन करा. आहार विहार आणि दिनचर्या आहे, त्याचप्रमाणे ब्रह्मचर्याचंही पालन करणं आवश्यक आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर का आपल्याला कुठल्याही ह्या आजारांविषयी अधिक मार्गदर्शन हवं असेल तर जरूर पुढील जे संपर्कासाठी नंबर आहेत ते आपण टिपून घ्या. विश्वामृत चिकित्सालय पुणे मुंबई ह्या दोन्ही ठिकाणी कार्यरत आहेत. पुण्यामध्ये सिद्धी प्लॅटिनम या ठिकाणी मुख्य दवाखाना आहे. आणि केवळ पावसाळ्यातील आजारांसाठीच नव्हे तर सर्व प्रकारच्या दीर्घकालीन आजारांसाठी विश्वामृत उपचार एक आशेचा किरण आहे, एक वरदान आहे या सर्वच रुग्णांसाठी. त्यामुळे जरूर आपण याचा लाभ घेऊ शकता. वैद्यराज, आपण आमच्या आजच्या कार्यक्रमात सहभागी झालात आणि एक अमूल्य मार्गदर्शन सर्व प्रश्नांना केलं त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद. नमस्कार.